सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नेमका आहे काय? गर्भाशयाचं मुख म्हणजेच सर्व्हिक्स असतं, की ज्याचा आपल्याला कॅन्सर होतो. त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं म्हणतात आणि तो जगामध्ये किंवा भारतामध्ये सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे, की जो ब्रेस्ट कॅन्सर नंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये पसरलेला आढळतो. म्हणजे हा का होतो, कसा होतो? सर्व्हायकल कॅन्सर जो आहे तो मोस्टली सेक्शुअल ट्रान्समिटेड व्हायरस जो आहे, हं. ज्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं म्हणतात, त्याच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि HPVचा जो 16 आणि 18 नावाची जी स्ट्रेन आहे ती मोस्टली सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत असते. एकमेव कारण हे पुरुषच आहेत का या कर्करोगाला? जेव्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट येतो त्यावेळेला एक तर तो अर्ली एजमध्ये आला हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सेफ सेक्स मेथड ज्याला आपण म्हणतो की कॉन्डोम पुरुषांनी नाही वापरलं किंवा बायकांनी पण नाही वापरलं तर दोघांपैकी कोणालाही पण HPVचं इन्फेक्शन होऊ शकतं. मग जेनझी जनरेशनमध्ये तुम्हाला हे प्रमाण कितपत जाणवतं? त्यांना एकच महत्त्वाचं आहे की त्यांनी एक तर स्मोकिंग किंवा कुठल्या ॲडिक्शनकडे एक उत्सुकता म्हणून जाऊन ट्रायल करणे हे पूर्ण चुकीचं आहे. स्मोकिंगमुळे पण सर्व्हायकल कॅन्सर होतं का? नक्कीच. सर्व्हायकल कॅन्सर किंवा कुठल्याही कॅन्सरला स्मोकिंगमुळे लवकर आपण प्रोन होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना खूप जंक फूड किंवा रेडी टू कुक असतं, ते पण त्यांनी अवॉइड करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्ली सेक्शुअली ॲक्टिव्ह होताना पण त्यांनी विचार केला पाहिजे, स्वतःच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे, पार्टनरच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यांची लाईफस्टाईल अशी पाहिजे की त्यांना लाँग टर्म हेल्दी लाईफ पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा आजार आहे असं कळलं तर तो क्युअर होऊ शकतो. हो, नक्कीच क्युअर होऊ शकतो. प्री इन्व्हेजिव्ह टेस्ट किंवा प्री कॅन्सरस जेव्हा स्टेज येते पॅप्समियरमधून आपल्याला कळाल्यानंतर तर नक्कीच आजार हा पूर्ण बरा होऊ शकतो. इव्हन फर्स्ट स्टेजपर्यंतही बरा होऊ शकतो. नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि न्यूज 18 लोकमतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल अतिशय गंभीर मुद्द्यांवर आपण या पॉडकास्ट सिरीजमध्ये बोलणार आहोत आणि आजचा पहिला विषय आपला जो आहे तो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या गंभीर विषयावर आपण बोलणार आहोत. त्याला इंग्रजीमध्ये सर्व्हायकल कॅन्सर असं देखील म्हटलं जातं आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर शीतल पवार या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मॅडम, सगळ्यात आधी आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 नमस्कार. लोकमतमध्ये. मॅमचा थोडक्यात जर परिचय सांगायचा झाला तर त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि गेली 15 वर्ष त्या या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक हजारो खरं तर पेशंट्सला त्यांनी क्युअर केलेलं आहे, ट्रीटमेंट दिलेली आहे आणि अनेक मुलींना त्यांनी या सगळ्या रोगातून बाहेर काढलेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सर्व्हायकल कॅन्सर जेव्हा आपण हा म्हणतो विषय अतिशय गंभीर होत चाललाय. आता हळूहळू त्याबाबत जनजागृती होत चालली आहे. पण सर्व्हायकल कॅन्सर नेमका आहे काय? म्हणजे सोप्या भाषेत अगदी कुणालाही कळेल अशा भाषेत मला समजावून सांगा की सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग नेमका आहे काय? हां, प्रियंका, जे तुम्ही सांगितलं की गर्भाशयाचं मुख म्हणजेच सर्व्हिक्स असतं, की ज्याचा आपल्याला कॅन्सर होतो, त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं म्हणतात आणि तो जगामध्ये किंवा भारतामध्ये सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे, की जो ब्रेस्ट कॅन्सर नंतर बऱ्याच स्त्रियांमध्ये पसरलेला आढळतो. पण म्हणजे हा का होतो, कसा होतो? सर्व्हायकल कॅन्सर जो आहे तो मोस्टली सेक्शुअल ट्रान्समिटेड व्हायरस जो आहे, ज्याला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं म्हणतात, त्याच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि HPVचा जो 16 आणि 18 नावाची जी स्ट्रेन आहे ती मोस्टली सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत असते आणि त्याचे बरेच कारणं असतात की कशामुळे सर्व्हायकल कॅन्सर होतो. भारतामध्ये हा अतिशय गंभीर आता पसरत चाललेला आजार आहे महिलांमध्ये हं, हं. आणि याचं प्रमाण खरं तर किती आहे आणि किती महिला यातून म्हणजे सफर करतात? याचं जे प्रमाण आहे ते साधारणतः 20% प्रमाण आहे, की बऱ्याच सध्या. बायकांना सर्व्हायकल कॅन्सर झालेला असतो हं. आणि तो 35 ते 44 एजमध्ये मोस्टली डायग्नॉस्टिक म्हणजे आपल्याला सिम्प्टम्स आलेले असतात किंवा कळतं ह्या पिरियडमध्ये की कॅन्सर झालेला आहे असं. आणि याचे कारणं हे बरेच असतात म्हणजे जसे की बऱ्याच बायकांचे लग्न लवकर होतात म्हणजे अर्ली मॅरेजेस ज्याला आपण म्हणतो, हं, लवकर हं. लग्न, लवकर मुलं होणे, हं. लाँग टर्म ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरणे, त्याच्यानंतर सेफ सेक्स मेथड फॉलो न करणे किंवा ज्या पार्टनरबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट आलेला आहे त्याची पण मल्टिपल सेक्शुअल पार्टनरची हिस्ट्री असणे किंवा काही बायकांना पण मल्टिपल पार्टनर्स असतात त्याच्यामुळे ते एक्सपोज होतात HPV व्हायरसला.
आणि काही लोकांना HIV पण झालेला असतो. तर त्या लोकांची इम्युनिटी कॉम्प्रोमाईज असते. त्या लोकांना HPV इन्फेक्शनचे खूप चान्सेस असतात आणि ऑटोमॅटिकलीच त्यांना सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे होऊ शकतो. थोडक्यात पुरुषच याला कारणीभूत असतात का? एकमेव कारण हे पुरुषच आहेत का या कर्करोगाला? पुरुषच म्हणजे पुरुषच असतील असं नाहीये. ॲक्चुअली कसं असतं, की जेव्हा सेक्शुअल कॉन्टॅक्ट येतो, त्यावेळेला एक तर तो अर्ली एजमध्ये आला हं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की सेफ सेक्स मेथड ज्याला आपण म्हणतो, की कॉन्डोम पुरुषांनी नाही वापरलं किंवा बायकांनी पण नाही वापरलं. हं. दोघांपैकी कोणीही काळजी नाही घेतली किंवा काही सिम्प्टम्स त्यांना दिसल्या सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजच्या आणि त्यांनी योग्य वेळी उपचार नाही घेतले, तर दोघांपैकी कोणालाही पण HPVचं इन्फेक्शन होऊ शकतं. पण जेव्हा आपण लक्षणाबद्दल बोलतो, हां. नेमकी कुठली लक्षणं आहेत आणि ज्या लक्षणांना गंभीरतेने घेतलं पाहिजे? या HPV जे इन्फेक्शन झाल्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, तर सर्व्हायकल कॅन्सरला जनरली सायलेंट किलर म्हटलं हं, जातं. सायलेंट किलर म्हणजे की त्याचे सिम्प्टम्स असे तुम्हाला लगेच दिसून येत नाही. म्हणजे की कुठेतरी खूप मोठी गाठ लागली आहे किंवा ती गाठ वाढते किंवा अचानक काहीतरी तुमच्या शरीरात तुम्हाला चेंजेस दिसून आले, हे हं. कळत नाही खूप वर्ष. इन्फेक्शन झाल्यानंतरचा खूप पिरियड हा वेटिंगमध्ये गेलेला असतो आणि त्याच्यानंतर साधारणतः पेशंटला असे सिम्प्टम्स होतात की बऱ्याच बायकांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास होतो. त्याच्यामध्ये हां. पांढरं पाणी हे जनरली एकतर लाल कलरचं असतं किंवा ब्राऊन कलरचं असतं हं. किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे शारीरिक संबंध आल्यानंतर ब्लीडिंग होतं किंवा 2 पाळीमध्ये तुम्हाला कधी पण अचानक ब्लीडिंग होतंय किंवा सतत ओटी पोटामध्ये दुखतंय हं, ते हं, हं. किंवा भूक मंदावते, कधी-कधी ताप येतोय. तर हे जे सारे लक्षणं असतात हे सर्व्हायकल कॅन्सरशी निगडीत असू शकतात. मी जेव्हा या सर्व्हायकल कॅन्सरबद्दल म्हणजे पॉडकास्ट करायचं ठरलं, तेव्हा थोडं वाचायला जेव्हा सुरुवात केली, हं, यामध्ये प्रामुख्यानं एच-पी-व्ही हं. हा जो काही व्हायरस आहे, याचा उल्लेख वारंवार आला, की या व्हायरसने होतं. त्या व्हायरसविषयी सांगा? HPV व्हायरस जो जो असतो, तो हा सेक्शुअली ट्रान्समिटेड असतो हं, आणि तो सर्व्हिक्सचे जे सेल असतात, त्याच्या DNAला तो कॅप्चर करतो म्हणजे जसं की आणि त्याच्यामुळे जो म्हणजे जे डिस्प्लास्टिक चेंजेस असतात किंवा कॅन्सरस चेंजेस ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये आपण म्हणतो, ते HPV व्हायरसमुळेच होतात जेव्हा संसर्ग येतो. म्हणून HPV व्हायरसला महत्त्व दिलेलं आहे. मग हा महिलांमध्ये पसरतो कसा? म्हणजे प्रामुख्यानं कुठल्याही महिलेला हा प्रश्न अर्थातच पडणार आणि स्त्रीरोग तज्ञाकडे हा पहिला प्रश्न असेल त्यांचा, की हा पसरतो कसा? आम्ही काय काळजी घ्यायची मग? हा जो सर्व्हायकल कॅन्सर किंवा हे जे HPV इन्फेक्शन जे आहे, हे हं, मोस्टली सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळेच पसरतं. मग ते व्हजायनल असू शकतं किंवा ओरल किंवा ॲनल कुठल्याही सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळेच हा व्हायरस पसरतो. याच्यामध्ये जो पार्टनर असतो तो ऑलरेडी एकतर HPV इन्फेक्टेड असतो आणि त्यांना पण माहिती नसतं, की आपल्याला झालेलं आहे HPV इन्फेक्शन. तर हेच एक कारण असतं, की ज्याच्यामुळे तो पसरतो. पण अनेक महिलांना हे माहितीच नसेल अर्थातच, की त्यांच्या पार्टनरला हा काही डिसीज आहे, हा काही रोग आहे, हा झालाय किंवा या व्हायरसनी ते इन्फेक्टेड झालेत. मग अशा वेळी महिलांनी कसं ओळखायचं, की म्हणजे त्यांच्या हां, पार्टनरला ॲक्चुअली तुम्ही जो प्रश्न विचारला हे असं सांगणं खूप डिफिकल्ट आहे, की त्यांनी कसं ओळखायला पाहिजे. हं, पण म्हणूनच आपण बायकांना नेहमी सांगतो, की सेफ सेक्स किंवा कॉन्डोम जे अननोन पार्टनर असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल फारशी माहिती नसेल, हं, तर हं. जरूर तुम्ही कॉन्डोम किंवा बॅरियर मेथड ज्याला आपण म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये ते वापरण्यासाठी जरूर इन्सिस्ट करावं आणि प्रायोरिटी तुमची ठेवावी, की तुम्ही कसे सेफ राहाल ते. म्हणजे मल्टिपल पार्टनर येस. हे असणं हे पहिलं कारण असू शकतं. असू शकतं कारण त्यांच्यातूनच तो संसर्ग इकडे-तिकडे जात असतो. मल्टिपल पार्टनर म्हणजे एकाला झाला असेल तर दुसऱ्याशी कॉन्टॅक्ट, दुसऱ्याचा तिसऱ्याशी. हं. ही एक सायकल जी आहे ती मल्टिपल सेक्शुअल पार्टनरमुळेच पसरते. पण जर एखादी महिला असेल, तिचं लग्न झालंय आणि ती फक्त तिच्या नवऱ्यासोबतच सेक्शुअली ॲक्टिव्ह आहे. पण आता पुन्हा हाच प्रश्न येतो, की नवरा जर मल्टिपल पार्टनरसोबत ॲक्टिव्ह असेल, तर मग या महिलेलाही तो धोका आहे का अर्थात? हो, हो. असू शकतो. प्रश्नच नाही. तो धोका असू शकतो आणि माझं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्हाला कुठल्याही म्हणजे कंप्लेंट असतील, की महिलांना किंवा पुरुषांना सतत फंगल इन्फेक्शन होणे हं, किंवा हं. मी जे आधीच्या सिम्प्टम्स सांगितल्या त्याच्यापैकी काही जाणवत असेल, जसं की अंगावरून पांढरे सतत जाणे वगैरे, तर अशा वेळेला तुम्ही नक्कीच गायनेकॉलॉजिस्टला किंवा तुमच्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे आणि गाईडन्स घेतला पाहिजे. आता आपण व्हॅक्सिनबद्दल सुद्धा बोलूयात, हं, लसीबद्दल बोलूयात. म्हणजे एच-पी-व्ही जर आपल्याला कळालाय, की हा झालाय,
त्याच्या आधी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, की झालाय हे कसं कळणार? हे एच-पी-व्ही झाला आहे, हे तर तुम्हाला महिलांमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर पॅप स्मिअर आणि कोल्पोस्कोपी ह्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहे, ज्या मेजर रोल आहे त्यांचा डायग्नोस्टिक प्रोसिजरमध्ये. तर ह्या टेस्टिंगने तुम्हाला जरूर कळतं, की एच-पी-व्ही झाला आहे का? सर्व्हायकल कॅन्सर चे काही प्री कॅन्सरस चेंजेस झालेले आहे का सर्व्हिक्समध्ये? तर ह्या 2 डायग्नोस्टिक टेस्ट आहे, या नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरतील. 2 डायग्नोस्टिक टेस्ट, हं. पॅप स्मिअर आणि आणि आणखी कोल्पोस्कोपी. कोल्पोस्कोपी. हां. अच्छा, आणि या 2 टेस्ट कुठे होऊ शकतात? ह्या 2 टेस्ट ह्या कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिकमध्ये होऊ शकतात, की ज्या ओ-पी-डी प्रोसिजर्स असतात आणि हं. पेनलेस असतात. अगदी 1 ते 2 मिनिट लागतात त्या टेस्टसाठी, ज्याच्यामध्ये आपण सर्व्हिक्सचा डिस्चार्ज घेतो आणि तो पॅथॉलॉजिकल एक्झामला पाठवतो. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये या टेस्ट अवेलेबल नाहीयेत माझ्या ग्रामीण माहितीनुसार. भाग जे खूप रुरल साईडला आहे किंवा हं. ग्रामीण भागात आहे, त्या ठिकाणी पॅप स्मिअरच्या टेस्ट आहेत की नाही, हे नक्कीच बघायला पाहिजे आणि नसेल तर गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचा विचार करून ते नक्कीच अवेलेबल करून द्यायला पाहिजे. ही जी काही टेस्ट तुम्ही सांगितली, अ, ह्याला साधारणतः म्हणजे किती वेळ द्यावा लागेल? कारण की मगाशी आपण जेव्हा बोललो, की महिलांना 1 दिवस किंवा काही तासासाठी घर सोडायचं, म्हणजे सगळ्या गोष्टींचं हो, मॅनेजमेंट बरोबर. सगळं ॲडजस्ट करून मग निघायला लागतं. मग यासाठी काही ॲडमिट व्हावं लागतं किंवा 1 दिवस द्यावा लागतो, असं काही आहे की कमी वेळात ही टेस्ट होते आणि मग असं? नाही, अजिबात ॲडमिट वगैरे व्हावं लागत नाही. ती टेस्ट पेनफुल पण नसते आणि काही तासांसाठी पण ती टेस्ट नसते. ओ-पी-डीमध्ये आल्यानंतर हार्डली 2 ते 5 मिनिटामध्ये ही टेस्ट होते आणि याला काही वेळ लागत नाही किंवा दुखतही नाही. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, की ही टेस्ट नक्कीच महिलांनी करून घ्यावी असं. पण या टेस्टसाठी पैसे किती लागतात? अतिशय महत्त्वाचं. कारण की महिलांचं पहिला प्रश्न हा आहे, की वेळ किती लागणार? दुसरं पैसा किती लागणार? कारण की प्रत्येक गोष्ट मोजून मापून करायची आपल्याकडे सवय आहे. हां, हे बघा आता जे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा टर्शरी आपण सपोज टर्शरी सेंटर हे गव्हर्नमेंटचा विचार केला किंवा कॉर्पोरेशनचा केला, तर तिथं त्या फ्री ऑफ कॉस्टच अवेलेबल असतात. हं. आणि बाकी ठिकाणी जर पॅप स्मिअरच्या टेस्ट केल्या, तर मला असं वाटतं की 800 ते 1000 मध्ये या टेस्ट होत असणार आहेत. पॅप स्मिअर ही खूपच बेसिक टेस्ट आहे आणि ही कमीत कमी पैशांमध्ये नक्कीच अवेलेबल व्हावी, याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. पण सध्या ₹800 ते ₹1000 हां, एका टेस्टसाठी लागतील येस. आणि एका टेस्टमधून कळू शकतं, हो, की नक्की तुम्हाला कळतं आणि ती तुम्ही टेस्ट साधारणतः 2 ते 3 वर्षांनी करू शकता, जेव्हा तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की 3 वर्षासाठी 800 किंवा ₹1000 फार जास्त नाही आहेत. म्हणजे एकदा टेस्ट झाल्यावर 3 वर्षांनी करू शकतात. परत करायला पाहिजे, करायचीच. करायला अच्छा, पाहिजे. करायला पाहिजेच. येस. आणि मग एकदा टेस्ट झाली आणि लक्षात आलं, की तुम्हाला लक्षणं आहेत. हं, हं. त्यानंतरची सगळी प्रोसेस काय असणार आहे? जर लक्षात आलं, की तुमची म्हणजे आता कसं आहे ना, की सपोज प्री कॅन्सर स्टेज असेल, तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असेल. हं. कॅन्सर झालेला आहे, तर त्याचं कोणती ग्रेड आहे, फर्स्ट आहे, सेकंड आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन हा ठरतो. अच्छा. म्हणजे ते खूप तांत्रिक बाबी झाल्या. येस. पण आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, की ज्यांना झालेलं नाहीये अजून काहीच कुठलंच इन्फेक्शन, मग त्यांनी आत्तापासून काय सगळी काळजी घेतली पाहिजे? जसं मगाशी लसीबद्दल आपण बोललो, हं, हं. ती थोडी माहिती सांगा? सर्व्हायकल कॅन्सर झालेला नाहीये किंवा आपल्याला तो होऊ शकतो, असा जर विचार असेल आणि अशी भीती असेल, तर ती नक्कीच ठेवावी आणि त्यासाठी आपण नक्कीच लसीकरणाचा विचार करावा. साधारणतः 8 ते 13 वयोगटामध्ये जर सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन घेतलं, तर त्याचे 2च डोस लागतात. हं. पहिला आणि 6 महिन्याने. 13 वर्षावरील मुलींना म्हणजे 14 वर्षापासून 3 डोस लागतात. पहिला 2 महिन्याने आणि 6 महिन्याने. तर सर्व्हायकल कॅन्सरच्या व्हॅक्सिनेशनचा पॅरेंट्सने नक्कीच विचार करावा आणि द्यायलाच पाहिजे मी तर सांगते. आणि महिलांनी पण साधारणतः 45 वयापर्यंत हे व्हॅक्सिन तुम्ही नक्की घेऊ शकतात. व्हॅक्सिन घेण्यामध्ये काहीच कुठला तोटा नाही आणि प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर जे असं म्हणतात, ते नक्कीच व्हॅक्सिनसाठी लागू पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती असणे, हं, हं. सेफ सेक्स मेथड फॉलो करणे, ह्या गोष्टींची आपण आपल्या मुलींना नक्कीच माहिती दिली पाहिजे. म्हणजे पालक आता बऱ्यापैकी जागरूक झालेत, पण जे पालक हा व्हिडिओ बघणार आहेत, हं, हं. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, की काही पालकांच्या ज्या काही मुली आहेत, त्या अजून खूप लहान आहेत. हं, हं. काही आता शाळेत जायला सुरू झाल्या आहेत. मग त्यांनी किती वयापासून किती वयापर्यंत आणि म्हणजे कधी सुरुवात करावी, कधी गंभीरतेने हा विषय घ्यावा, की आता आपण द्यायला पाहिजे? साधारणतः 8 वर्षानंतरच्या मुलींना जे मी सांगितलं ते आपण व्हॅक्सिन देऊ शकतो. हां. आणि पहिली पाळी चालू झाल्यानंतर माझ्या मते मुलींना हळू-हळू पाळीबद्दलची माहिती देणे, हं, त्याच्यानंतर सेक्स एज्युकेशन काय आहे, सेफ सेक्स काय आहे, हे हं. सायमल्टेनियसली त्यांना माहिती देणे,
व्हॅक्सिनेशनचे फायदे पॅरेंट्सने पण स्वतः जाणून घेणे डॉक्टरांकडे जाऊन आणि मुलींना पण समजवणे हे खूप जरुरी आहे. बरोबर. इव्हन मी तर सांगेल, की शाळा कॉलेजेसमध्ये जे आपण प्रोजेक्ट म्हणतो, जे प्रोजेक्ट देतात हं, वेगळ्या-वेगळ्या विषयांवर, तर ते नक्कीच सर्व्हायकल कॅन्सर किंवा वुमन हेल्थ जे आहे जनरल हे जे हं. टॉपिक्स आहे बायकांवरचे, याच्यासाठी नक्कीच शाळेत आणि कॉलेजेसमध्ये विचार करावा, की प्रोजेक्ट हे प्रॅक्टिकली किती त्यांना महत्त्वाचे आणि किती उपयोगी ठरणार आहे. जसं की सर्व्हायकल कॅन्सरवर प्रोजेक्ट दिला तर. हं. तर हे बरोबर. नक्कीच मी इन्सिस्ट करेल आणि शिवाय जनजागृती आपण जी म्हणतो वेगळ्या-वेगळ्या कॅम्प किंवा वेगळ्या-वेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे तर ती नक्कीच महिलांनी साठी करावी. जेव्हा हा कॅन्सर आणि लक्षणांबद्दल आपण बोललो, तर कुठल्या महिला अशा आहेत ज्यांना हा कॅन्सर म्हणजे होऊ शकतो? त्या एकदम जास्त प्रोन आहेत त्या कॅन्सरसाठी? ज्या महिलांना एच-आय-व्ही झालेला आहे किंवा इम्युनो कॉम्प्रोमाईज कुठले डिसीज आहे किंवा त्यांना मल्टिपल सेक्शुअल पार्टनर आहेत किंवा ज्यांचे लग्न लवकर झालेत, मुलं लवकर झाले आहेत, त्या महिलांना नक्कीच जास्त धोका असतो. हं, आणि ज्यांना फॅमिली हिस्ट्री असेल सपोज आईकडच्या साईडचे की त्यांना हं. कुठला कॅन्सर झालेला आहे गर्भपिशवीच्या तोंडाचा किंवा काय, तर त्यांनी नक्कीच डॉक्टरांना कन्सल्ट करावं आणि व्हॅक्सिन अवेलेबल असेल तर त्याचा पण उपयोग करावा आणि पॅप स्मिअरची टेस्ट पण रेग्युलर करावी. आता जेव्हा आपण लसीकरणाबद्दल बोलतोय, तर लसीकरणाबद्दल बरेच संभ्रम आपल्याला दिसून हं, येतात अजूनही. म्हणजे शहरातील महिलांना आता थोड्याफार प्रमाणात हं. जागृती आली आहे, कारण की ते कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात. मग त्या ठिकाणी जरा माहिती दिली जाते. आमच्या ऑफिसमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात माहिती बरोबर. दिली गेली, की लसीकरण करून घ्या, हा गंभीर आजार आहे. पण जेव्हा आपण ग्रामीण भागाकडे वळतोय किंवा छोट्या शहरांमध्ये, तिथे अजूनही त्या प्रमाणात जागृती झाली नाही. मग लसीकरण तिथपर्यंत पोहोचणं किती गरजेचं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही 15 वर्ष झाले आता हजारो लोकांना, हजारो महिलांना भेटला असणार, वेगवेगळ्या त्यांच्या समस्या घेऊन तुमच्याकडे त्या आल्या असणार. मग ही लसीकरण किती गरजेचं तुम्हाला वाटतंय? हां, प्रियंका मी अगदीच आभारी आहे की तू हा प्रश्न विचारला कारण हे खूप जरुरी आहे. कारण ग्रामीण भागातल्या बायकाच जास्त सफर होतात आणि त्यांना कळतच नसतं की आपल्याला ही सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने पॅप स्मिअर आहे किंवा सर्व्हायकल कॅन्सरचं जे व्हॅक्सिन आहे, ते नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करावं आणि शक्यतो तिकडे कॅम्प वगैरे ऑर्गनाइज करावे की ज्याच्यामुळे बायकांना याची माहिती कळेल की सेफ सेक्स आपण ज्याला म्हणतो ते काय आहे? पॅप स्मिअर टेस्ट काय आहे? सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन किती महत्त्वाचं आहे हं, आणि त्याचे कोणतेही असे मेजर साइड इफेक्ट नाही आहे, की ते तुम्ही नाही घेतलं पाहिजे. हे बरोबर. नक्कीच मला तर असं वाटतं, की माननीय सुधा मूर्ती ज्या आहेत, त्यांनी सुद्धा विधानसभेत मागे सांगितलं होतं. हं. गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली होती, की सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन जे आहे, ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून द्या. तर नक्कीच सरकारने याचा विचार केला पाहिजे आणि नक्कीच महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. अगदी, अगदी बरोबर. म्हणजे जर विषय हा इतका गंभीर आहे, हो. तर मग ह्याची दखल शासनाच्या पातळीवरही घेणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण वैयक्तिक पातळीचा विचार केला, तर जीवनशैलीमध्ये अशा कुठल्या गोष्टी महिला करतायत चुकून किंवा माहीत नसेल, रोजच्या जीवनशैलीमध्ये घाईगडबड त्यांच्याकडून होत असेल, तर मग या गोष्टींमुळे हा कॅन्सर होण्याचा धोका जास्त आहे. अशा कुठल्या गोष्टी आपण करतोय का? जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भाग सोडून जर आपण शहरी भाग आलो किंवा तर त्याच्यात बऱ्याच बायका ह्या वर्किंग असतात. ग्रामीण भागामध्ये पण त्या वर्किंगच असतात म्हणजे कामच करत असतात. शेतातले कामं, हं, घरातले हं. कामं. तर माझ्या नजरेत प्रत्येक बाई ही वर्किंगच आहे आणि काम करणारीच आहे. घरात असू दे किंवा बाहेर असू बरोबर. दे. पण त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे किंवा हेल्थकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. जसं की न्यूट्रिशियस डाएट आपण म्हणतो की हेल्दी डाएट, घरचं बनवलेलं जेवण, वेळेवर खाणे, पाणी व्यवस्थित घेणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यात जर तुम्हाला व्हिटॅमिन बी12, फॉलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन डी, कॅल्शियम यांची जर डेफिशियन्सी असेल, तर नक्कीच तुमची इम्युनिटी कमी होते आणि तुम्ही बऱ्याच आजारांना म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर किंवा कुठलेही आजार असू द्या, त्याला नक्कीच प्रोन होतात. आणि शहरातल्या बायकांनी पण साखर किंवा प्रोसेस फूड याच्यापेक्षा घरगुती जेवणावर जास्त भर द्यावा, एक्सरसाइज करावी. हं, ग्रामीण भागातल्या बायका तर घरचं सगळं खात असतात. पण त्यांनी जेव्हा त्यांना कुठल्या अशा लक्षणं दिसतात किंवा काही त्रास होतो, हं. तर नक्कीच त्यांनी जवळच्या हेल्थ सेंटरची नक्कीच मदत घ्यावी. पण घरचं जेवण म्हणजे आणखी थोडा आपण यावर प्रकाश टाकूया, की कुठल्या गोष्टी या जेवणात असल्याच पाहिजे, जेणेकरून तुमची जी प्रतिकारात्मक शक्ती आहे, इम्युनिटी पॉवर आहे, ती वाढेल आणि अशा रोगांपासून तुम्ही लांब राहाल म्हणून. घरचं जेवण म्हणजे बघा हिरवी पालेभाजी किंवा कुठलीही एखादी फळभाजी, वरण-भात, हं, अंडी, हं, दूध, पनीर
या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच फायदा करतात. आपण काजू, बदाम किंवा ड्राय फ्रुट्स म्हणतो हे येतात. ते नसतील अवेलेबल ग्रामीण भागात तर गूळ शेंगदाणे आहेत. या सगळ्या आहेत किंवा फळं आहेत. हे नक्कीच आपल्याला चांगली इम्युनिटी देतात. मगाशी जेव्हा मी या विषयावर आणखी वाचत होते, तर एक स्क्रीनिंग म्हणून असा एक शब्द हं, हं. वारंवार समोर आला. तर स्क्रीनिंग काय आहे आणि कोणी करायला हवं ते स्क्रीनिंग? स्क्रीनिंग म्हणजे पॅप स्मिअर किंवा कोल्पोस्कोपी टेस्ट असतात. जे आपण मगाशी येस, बोललो. येस. हां. आणि जे पॅप स्मिअर जे आहे, ते साधारणतः 2 ते 3 वर्षांनी प्रत्येक बायकांनी करून घेणं खूप जरुरी आहे, की सर्व्हायकल डिस्चार्जमध्ये किंवा सेल्समध्ये काही चेंजेस आलेले आहेत का, ते आपल्याला पॅप स्मिअरमध्ये कळतात आणि त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. इव्हन मी तर सांगेल, की रूटीन टेस्ट जे आहेत, जसं की बेसिक अल्ट्रासोनोग्राफी आपण ज्याला म्हणतो ते, हं. नंतर ब्लड टेस्ट आहे, हिमोग्लोबिन आहे. ह्या ज्या टेस्ट आहे, ह्या नक्कीच रूटीन चेकअपमध्ये ॲटलीस्ट बायकांनी वर्ष 2 वर्षांनी नक्कीच करायला पाहिजे. निश्चितच म्हणजे त्या टेस्टमधून हं. आणखी काही आजार म्हणजे असतील नक्की तर मदतच होणार त्याची बरोबर. आपल्याला. मग आणखी एक महत्त्वाचा विषय असा होता, की बरेच गैरसमज आहेत या विषयामध्ये. पहिला मोठा गैरसमज तर मग हा इतका गंभीर आजार असता तर याचं लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं असतं, असा साहजिक एक समज असतो. दुसरं म्हणजे की आपल्याला नाही होणार, आपल्याला काय होतंय? असं ग्रामीण भागामध्ये एक समज हे असतो. शहरी भागात पण आहे, की हे हां, मला होणारच नाही असं. हां. हे गृहीत एक्झॅक्टली. धरलं जातं, की नाही मला हे होणारच नाही किंवा हं. मला हे होऊच शकत नाही असं. बरोबर. आणखी कुठले गैरसमज असे तुम्हाला दिसून आले, जेव्हा तुम्ही इतक्या सगळ्या पेशंट्सला हँडल करता, तेव्हा आणखी कुठले गैरसमज या बाबतीत तुम्हाला दिसून आले? सर्व्हायकल कॅन्सरचा विचार केला तर खूपदा मी सांगितलं, की अंगावरून पांढरे जाणे वगैरे हे जे हं. असतं ते त्यांना नॉर्मल वाटत असतं. बऱ्याचदा बायकांचा वेळ हा घरगुती उपचार करण्यात किंवा मग कुठलीतरी औषधं तात्पुरता घेण्यामध्येच वेळ जातो. दुसरी गोष्ट म्हणजे खूप बायकांना आयर्न डेफिशियन्सी असते. ते त्यांना कळतच नाही, की आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी झालंय. त्याच्यानंतर कॅल्शियम डेफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हिटॅमिन डी म्हणतो. हे साधारणतः वयाच्या 35 ते 45 मध्ये खूप बायकांना दिसून येतं. म्हणजे 45-50 नंतर तर असतंच. हं. पण त्या वयामध्ये खूपच बायकांना कॅल्शियम म्हणजे जवळपास डेफिशियन्सी दिसून येते. हे अशा बऱ्याच गोष्टी असतात, की ज्या बायकांना असं वाटतं, की आपल्याला झालेलंच नाही आणि ऑलरेडी ते बऱ्याच डेफिशियन्सी त्यांना झालेल्या असतात. बरोबर. पण जेव्हा लसीबद्दल आपण बोलतो, सुरुवातीला जेव्हा ही लस, या लसीची ओळख झाली सगळ्यांना, हं, हं. तेव्हा ती लस 16 वर्ष वयापर्यंत द्यायची असं तेव्हा सुरुवातीला होतं. आता त्या लसीकरणाचा वयोगट वाढलाय. तर मग तो जो वयोगट वाढला त्याने काय फायदा होणार आहे? त्याने हे बघा कसं आहे, की पूर्वी असं होतं, की तुम्ही जोपर्यंत सेक्शुअली ॲक्टिव्ह नाहीये, तोपर्यंत तुम्हाला त्याचा पूर्ण बेनिफिट मिळेल असं होतं. आणि ते त्या वयामध्ये घ्या असं सांगत होते. आजकाल अर्ली सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात आणि बऱ्याचदा त्या 16 नंतर पण असं असेल, की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं असेल, नसेल ते माहिती नसेल, तर त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर म्हणून आपण म्हणतो, की लसीकरण करून घेण्यामध्ये काहीच चुकीचं नाही किंवा काहीच असं त्रासदायक नाहीये, की तुम्ही सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन घेतलं तर काही त्रास होणार आहे असं. त्याच्यामुळे आता 45 पर्यंत तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आता तुमच्याकडे भरपूर रोजच अशा महिला आणि या संदर्भामध्ये विचारण्यासाठी देखील लोकं येत असतील, पालक येत असतील. मग या सगळ्यामध्ये कुठल्या वयोगटाचे रुग्ण जास्त तुम्ही म्हणजे निरीक्षण तुमचं नोंदवलंय, की कुठल्या वयोगटाचे लोकं जास्त येतायत या सगळ्या रोगासंदर्भात? सर्व्हायकल कॅन्सरची माहिती विचारण्यासाठी तर बऱ्याच बायका तर येतातच साधारणतः 30 ते 35 मधल्या हं, आणि ज्यांच्या मुलींना नुकतीच पाळी चालू झालेली आहे, त्या बायकांनाही खूप क्युरिओसिटी असते ॲज अ हं. मदर म्हणून, की नक्की व्हॅक्सिन काय आहे? तर त्या जेव्हा येतात तेव्हा मी त्यांना सांगते, की तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा तुमच्या मुलींना पण बरोबर आणा, म्हणजे त्यांना पण कळेल, की व्हॅक्सिन काय आहे? सेफ सेक्स काय आहे? आणि काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? तर ह्याच वयोगटातल्या येतात आणि ह्याच गटात मी इन्सिस्ट करते, की येताना मदर, पॅरेंट्स म्हणजे सगळ्यांनी बरोबरच यावं विथ डॉटर असं. बरं हा लस घेण्याचा जेव्हा विषय येतो मग एकदाच घेतली ही लस तरी होणार आहे, की हा लसचा डोस मग परत घ्यावा लागणार आहे असं काही आहे? नाही, लसचे डोस मी सांगितले, की 8 ते 13 पर्यंत 2 डोस असतात. 13 वर्षीय वयामध्ये 3 डोस असतात. अच्छा. 13 ते 45 हां, 13 ते 45. 3 डोस घ्यावे लागतात आणि हे डोस किती वर्षांनी किती गॅप असायला पाहिजे? एक पहिला डोस घेतल्यानंतर जो दुसरा असतो तो 6 महिन्याने, जर 13 वर्षापेक्षा कमी असेल, 13 पेक्षा जास्त असेल, तर पहिला डोस, मग 2 महिन्याने आणि मग 6 महिन्याने. पण लसीकरणाचा जो काही खर्च आहे, तो सर्वसामान्यांना परवडणार आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हो, नक्कीच परवडणारा खर्च आहे.
आणि माझ्या मते तो सर्वसामान्य काय प्रत्येकाला तसा परवडणारा आहे, तर त्यांनी नक्कीच व्हॅक्सिन घ्यावं आणि नक्कीच मी गव्हर्नमेंटला परत विनंती करेल, की त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करण्याचा प्रयत्न करावा. निश्चितच. तर तुम्ही रोज आता हजारो पेशंट्सला भेटता या सगळ्या संदर्भामध्ये. जेन झी जनरेशनचं मुद्दामून मी विचारू इच्छिते, कारण की जेन झी जनरेशन सततच बातम्यांमध्ये असते, काही ना काही चर्चांमध्ये असते. मग जेन झी जनरेशनमध्ये तुम्हाला हे प्रमाण कितपत जाणवतंय? झेन जनरेशन जे आपण म्हणतो ना, ते म्हणजे ते कसं आहे, की विदाऊट एनी फिअर ते लोकं असतात पुढे हं, आलेले. म्हणजे ते हं, सगळेच आता म्हणजे आमच्या मुलांपासून स्टार्ट झालेले. हं, तर त्यांना असतो म्हणजे हे बऱ्यापैकी लोकं जे आहे ते लवकर सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात. हं, कारण सगळं एक्सपोजर पण त्यांना अर्ली आहे. सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे. तर त्यांना एकच महत्त्वाचं आहे, की त्यांनी एकतर स्मोकिंग किंवा कुठल्या ॲडिक्शनकडे एक उत्सुकता म्हणून जाऊन ट्रायल करणे हे पूर्ण चुकीचं आहे आणि जर तुम्ही खूप ॲडिक्शन करत असाल, तर नक्कीच त्याचा पण तोटाच होतो. ॲडिक्शन आणि स्मोकिंगमुळे पण सर्व्हायकल कॅन्सर हो, हो. होतं का? नक्कीच. कसं? स्मोकिंगमुळे ॲक्चुअली काय होतं, की त्याच्यात निकोटीन असतं. हं, स्मोकिंगमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येतो सेलला ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो आणि त्याच्याने डी-एन-ए डॅमेज होतो सर्व्हायकलच्या सेलला जो आहे तो डी-एन-ए डॅमेज होतो स्मोकिंगमुळे हं. आणि अँटीऑक्सिडंट डेफिशियन्सी ज्या म्हणतो आपण त्या या स्मोकिंगमुळे खूप जास्त होतं. त्याच्यामुळे नक्कीच सर्व्हायकल कॅन्सर किंवा कुठल्याही कॅन्सरला स्मोकिंगमुळे लवकर आपण प्रोन होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना खूप जंक फूड किंवा रेडी टू कुक असतं, ते पण त्यांनी अव्हॉइड करायला पाहिजे. घरचं हं, जेवण किंवा हं. न्यूट्रिशियस फूड हे त्यांच्यासाठी लाँग टर्म किती महत्त्वाचं आहे, हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अर्ली सेक्शुअली ॲक्टिव्ह होताना पण त्यांनी विचार केला पाहिजे. स्वतःच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे, पार्टनरच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे. हं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यांची लाईफस्टाईल अशी पाहिजे, की त्यांना लाँग टर्म हेल्दी लाईफ पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आपली इम्युनी सिस्टम जी आहे, हां, आपली जी एक्झॅक्टली. प्रतिकात्मक क्षमता आहे उत्सुकतेपोटी त्यांनी त्यांच्या हां, शरीराला त्रास नाही करून घेतला पाहिजे. बरोबर. म्हणजे आपलं शरीर चांगलं असेल थोडक्यात. ते म्हणतात ना, की आजारपण आणि शिक्षण वाटून नाही घेता येत, तसं ह्या जनरेशनसाठी लागू होतं, की ह्या गोष्टी वाटून घेता येत नाही किंवा त्या तुम्हाला कधी पण एकदम मॅजिकली चेंज नाही करता येत. त्याचं ते हं, योग्य वय आहे काळजी घेण्याचं. तर बरोबर. म्हणून नक्कीच त्यांनी काळजी घ्यावी. म्हणजे थोडक्यात जेन झी जनरेशननी जास्त काळजी घेतली पाहिजे एक्झॅक्टली. आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या आणि ते जनरेशन. उत्सुक आहे, तर त्यांनी अवेअर पण तितकं व्हावं. समजून पण तितकं घ्यावं, की आपल्याला काय वाईट आहे, काय चांगलं आहे, लाँग टर्म आपल्यासाठी कोणती गोष्ट जास्त सुरक्षा देणारी आहे, त्याचा पण त्यांनी विचार करावा. बरोबर. या सगळ्यामध्ये आणखी मला एक प्रश्न पडलाय, की पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे का ही व्हॅक्सिन? नक्कीच पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलांना सुद्धा तुम्ही 8 वर्षाच्या वरती हे व्हॅक्सिन देऊ शकता. ते प्रोटेक्टिव्हच आहे. म्हणजे जेनायटल वॉर्ड्स म्हणतो किंवा एच-पी-व्ही इन्फेक्शन म्हणतो, याच्यापासून नक्कीच तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतं. त्याच्यामुळे नुसतंच बायकांनी नाही, तर पुरुषांनी सुद्धा हे व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे. आणि पुरुषांचे डोसेस किती असायला पाहिजेत? सेमच तसेच डोस आहे. 8 ते 13 मध्ये 2 आणि 13 वर्षावरील लोकांना 3 डोस म्हणजे असतात. वयोगट पण सारखेच आहेत हो. महिलांचे आणि पुरुषांचे. अगदी, अगदी. आणि समजा पुरुषांनी नाही घेतलं व्हॅक्सिन, कारण आपल्याकडे जनरली अशी एक संकल्पना आहे, की मी का घेऊ? तो माझा आजार नाहीये ना. म्हणूनच कदाचित आपल्याकडे बायकांना इन्सिस्ट करतात, की तुम्ही व्हॅक्सिन घ्या, व्हॅक्सिन घ्या. हं. तर नक्कीच पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या पण सुरक्षेचा विचार केला पाहिजे. त्यांच्या पार्टनरचा पण केला पाहिजे आणि जनरेशनचा पण केला पाहिजे. बरोबर. म्हणजे पुरुषांनी देखील हे व्हॅक्सिन हो. घेणं गरजेचं आणि आहे. एकदा एच-पी-व्ही इन्फेक्शन झालं, की ते क्युरेबल पण नसतं. त्याच्यामुळे नक्कीच त्रास होतो जेनायटल वॉर्ड्सचा. तर त्याच्यामुळे व्हॅक्सिन घेणं हे कधी पण सुरक्षेसाठी आणि स्वतःसाठी पण चांगलीच गोष्ट आहे. हां, मी त्याच विषयाकडे खरं तर वळणार होते. 2 आणखी प्रश्न महत्त्वाचे. एक तर जेव्हा कळालं टेस्टमधून जसं तुम्ही ज्या 2 टेस्ट सांगितल्या, त्या 2 टेस्ट केल्या आणि त्याच्यातून कळालं, की आता आहे सर्व्हायकल कॅन्सर आहे आणि पण खूपच प्रथम स्टेजला ते आहे. तर त्यानंतर काय करायला पाहिजे आणि शेवटी एखाद्या व्यक्तीला जर ते डिटेक्ट झालं, की ते आता शेवटच्या स्टेजला पोहोचलंय, त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? तुमचा प्रश्न योग्य आहे. पण कसं असतं, की जेव्हा पण सर्व्हायकल कॅन्सरचं इन्फेक्शन होतं, तर डॉक्टर स्टेज बघूनच आपण ठरवतो, की नक्की ट्रीटमेंट कशी आणि कोणत्या स्वरूपाने स्टार्ट करायची आहे. हं. म्हणजे की सर्जिकल करून नंतर केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी याचा विचार करायचा का? कुठपर्यंत संसर्ग पसरलेला आहे? या सगळ्या बेसवरच आपली ट्रीटमेंट लाईन डिसाईड होते. आणि पालकांनी म्हणजे ज्या पालकांना मुली आहेत, मुलं आहेत. हं, हं, आता हं. दोघांसाठी व्हॅक्सिन घ्यायची ठरलंय म्हटल्यावर दोन्ही पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण कुठल्या गोष्टीकडे प्रामुख्याने
पालकांनी लक्ष दिलं पाहिजे, हे एक स्त्रीरोग तज्ञ काय सांगू इच्छितं पालकांना? ॲज अ स्त्रीरोग तज्ञ किंवा ॲज अ डॉक्टर किंवा मदर म्हणून मी एकच गोष्ट सांगू इच्छिते हं, पालकांना, की आपण आपल्या मुलींना 3 गोष्टी द्यायचा प्रयत्न करतो शक्यतो घरून. हं. जसं की आहे शिक्षण आहे, त्याच्यानंतर आत्मविश्वास आहे आणि सुरक्षा. आपण ह्या 3 गोष्टींचा कायम विचार करतो, की बरोबर. आपल्या मुलींना हे आपण ह्या 3 गोष्टी द्यायलाच पाहिजे. पण ॲज अ पॅरेंट किंवा ॲज अ मदर म्हणून मी म्हणेल, की तुम्ही तुमच्या मुलींचा आरोग्याचा नक्कीच आधी विचार करावा हं, आणि जितकी इन्व्हेस्टमेंट तुम्ही एज्युकेशन किंवा बाकी गोष्टीत करताय, तर ती तितकीच मुलींच्या हेल्थमध्ये करावी आणि त्यांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करावं, व्हॅक्सिनेशन प्रॉपर द्यावे आणि सुरक्षा काय आहे कुठल्याही सेक्शुअल प्रॅक्टिसमध्ये किंवा कशामध्ये हे तुम्ही मुलींना अगदी व्यवस्थित समजावणं खूप जरुरी आहे. बरोबर. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा आजार आहे असं कळलं तर तो क्युअर होऊ शकतो. हो, नक्कीच क्युअर होऊ शकतो. प्री इन्व्हेसिव्ह टेस्ट किंवा प्री कॅन्सरस जेव्हा स्टेज येते पॅप स्मिअरमधून आपल्याला कळाल्यानंतर, तर नक्कीच आजार हा पूर्ण बरा होऊ शकतो. इव्हन फर्स्ट स्टेजपर्यंतही बरा होऊ शकतो. आणि हा आजार या लसीकरणाच्या माध्यमातून टाळताही येतो. हो, नक्कीच. थोडक्यात हा इतका गंभीर नाहीये जर सुरुवातीला कळाला आणि जर उशिरा कळाला तर मग त्याचे गंभीर हो, परिणाम त्याच्या होतात. ट्रीटमेंट ॲक्चुअली खूप म्हणजे मोठी होत जाते हं, आणि रुग्णाला त्याचा बऱ्यापैकी त्रास होतच असतो. होऊ शकतो. त्याच्यामुळे लवकर कळणं हे नक्कीच महत्त्वाचं आहे. पण आता एक समाज म्हणून या विषयावर मोकळेपणानं बोलणं किती गरजेचं आहे. समाज म्हणून ह्या विषयावर बोलणं नक्कीच गरजेचं आहे. कारण आपण सगळ्या गोष्टींचा मी सांगितलं, की आपल्या मुलींचा आपण सुरक्षेचा जेवढा विचार करतो किंवा त्यांना इंडिपेंडंट करण्याचा जेवढा विचार करतो, तेवढा नक्कीच त्यांच्या हेल्थचा आपण विचार करायलाच पाहिजे. हं, जसं आपण मुलांना इन्सिस्ट करतो, की तुम्ही हेल्दी खा, एक्सरसाइज करा. पण त्याच्यासोबत तुमच्या अजून काय गोष्टी आहे, की ज्या तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकतात किंवा ज्या तुम्ही अव्हॉइड केल्या पाहिजे. तर प्रोटेक्शनमध्ये तुम्ही व्हॅक्सिन्स दिले पाहिजे. होम कुक चांगलं जेवण केलं पाहिजे म्हणजे घरी बनवलेले हेल्दी पदार्थ. हं. सेकंड थिंग आहे की मुलींना मी सांगितलं मुलांना किंवा मुलींना सेक्स एज्युकेशन देणं शाळेतून किंवा ॲज अ पॅरेंट म्हणून जे आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल सांगणं, मेन्स्ट्रुअल हायजीनबद्दल सांगणं. ह्या गोष्टी ह्या खूप जरुरी आहेत, की जे आजकालच्या जनरेशनबरोबर पॅरेंट्स अगदी ओपनली बोलू शकतात. पण काही पालकांना इतकं ओपनली आपल्या मुलाबाळांशी नाही बोलता येत खरं तर. आणि दुसरं आणखी एक, की त्यांना एक संकोचित एक वृत्ती असते, की आपल्याच हो, मुलांना मी कसं या अगदीच. विषयावर बोलणार म्हणून. हां, समजू शकते मी, की असते बऱ्याच पॅरेंट्सला, की नाही बोलता येत त्यांना. तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरची, गायनेकॉलॉजिस्टची मदत घ्यावी आणि तुमचे आणि मुलांचे प्रश्न यांचे नक्कीच तुम्हाला मदत होईल. पण जेव्हा एखादा पेशंट येतो तुमच्याकडे म्हणजे, की अशी-अशी मी टेस्ट केली आहे किंवा जेव्हा तुम्ही टेस्ट सजेस्ट करता त्या टेस्टचे रिपोर्ट आलेत हं, हं. आणि मग ते डिटेक्ट झालाय कॅन्सर त्यांना आता. तर मग एक असतो ना, की मानसिक धक्का पण खूप मोठा असतो, की आपल्याला काहीतरी झालंय, मोठं झालंय. ही भावनाच किती म्हणजे वाईट आहे आणि या भावनेने आणखी ताणतणाव वाढतो. तर मग एक डॉक्टर म्हणून, एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून म्हणजे तांत्रिक जे उपचार आहेत, ते तुम्ही करता मेडिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण मानसिक तुम्ही त्यांना कसा आधार देता किंवा कसा आधार त्यांना दिला पाहिजे? मानसिक आधार हा खरोखर जरुरी असतो. जेव्हा हे असे काही आजार झालेले असतात, त्यावेळेला पेशंटला आपण नक्कीच समजावून सांगतो, की आजार हा नक्कीच बरा होण्यासारखा आहे. ट्रीटमेंट काय आहे, काय नाही. हे त्यांना आणि त्यांच्या लाईफ पार्टनरला किंवा घरच्या लोकांना म्हणजे कुटुंबियांना जर आपण व्यवस्थित समजवलं, तर नक्कीच त्यांना त्याच्यातून बाहेर पडायला मदत मिळते. आणि सपोज पेशंटला खूपच त्रास होत असेल, तर आपण सायकॉलॉजिस्टची नक्कीच मदत घेऊन त्यांना मदत करायचा प्रयत्न करतो. असं कुठलं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे कोणी आलंय तुमच्याकडे असं ताणतणाव आणि मी काय करू आता मला कळत नाहीये? असे बरेच पेशंट येतात, की ज्यांना फक्त मानसिक आधाराची गरज असते. हं, आणि बऱ्याचदा बायकांचं असं असतं ना, की त्या स्वतःबद्दल त्या म्हणजे आधीच्या वयामध्ये खूप कमी विचार करतात. स्वतःच्या प्रायोरिटीज खूप कमी असतात हं, त्यांना. पण आफ्टर द एज ऑफ 35 त्यांना असं वाटतं, की आपल्या पण काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हं. तेव्हा त्यांना महत्त्व देण्यासाठी किंवा ते महत्त्व घेण्यासाठी त्यांना गरज असते. मग त्यावेळेला त्या नक्कीच ॲज अ डॉक्टर म्हणून मला सांगतात, की माझ्याकडून मदतीची अपेक्षा करता, की मी त्यांना समजवावं, की आयुष्य हे नक्की काय आहे? कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे? तर असे बरेच पेशंट येतात आणि नक्कीच मी प्रयत्न करते, की त्यांनी एक चांगली लाईफस्टाईल किंवा चांगलं जीवन जगावं. म्हणून माझ्या पद्धतीने कसं मार्गदर्शन करता येईल ते मी नक्कीच करते. यालाच अनुसरून एक आणखी एक प्रश्न आहे. जे प्रेक्षक आहेत, जे लांबून बघतायत, वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या हं. कानाकोपऱ्यातून बघतायत. मग त्यांच्या घरच्यांनी जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळेल, की असं काही झालंय किंवा पुढे,
होऊ नये असं काही खरंच. पण समजा असं डिटेक्ट झालं घरच्यांमध्ये कुणाला, तर मग घरच्यांनी कसा आधार दिला पाहिजे त्या व्यक्तीला? काय काळजी घेतली पाहिजे? त्या घरच्यांनी घरच्यांना तर तुम्ही मार्गदर्शन मानसिक आधार नक्कीच द्यायला पाहिजे त्यांना. समजवलं पाहिजे, की हा आजार नक्की बरा होऊ शकतो. आपण योग्य वेळी ती ट्रीटमेंट पण घेता येईल. हं, आणि थोडंफार त्यांना बाकी ॲक्टिव्हिटीज पण मध्ये थोडंसं एंगेज केलं पाहिजे. म्हणजे की हं. कुटुंबियांसोबत बोलणं, मित्र-मैत्रिणींसोबत बोलणं, नातेवाईकांसोबत. जेणेकरून हळू मानसिकरित्या ते त्या आजारातून बाहेर पडतील आणि व्यवस्थित स्वतःची काळजी घेऊन बऱ्या होतील. हं. आणि शेवटी लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. या शेवटच्या मुद्द्यावर आपण येऊयात. पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारते, की लसीकरणाचं महत्त्व आम्हाला पुन्हा थोडक्यात एकदा सांगा? लसीकरणाचं प्रियंका खरं तर खूपच महत्त्व आहे. जसं मी आधी सांगितलं तसं लसीकरणामुळे नक्कीच प्रोटेक्शन होतं एच-पी-व्ही व्हायरसपासून. आणि मी सांगितलं, की माननीय सुधा मूर्तींनी विधानसभेत रिक्वेस्ट केली होती, की गव्हर्नमेंटने व्हॅक्सिनेशन हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून द्यावं. तसंच मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नक्कीच विनंती करेल, की पॅप स्मिअर, सर्व्हायकल कॅन्सरचे जे व्हॅक्सिनेशन आहे, ज्या स्त्रियांसाठी बेसिक टेस्ट आहे, की ज्या त्यांना त्या उपयोगाच्या ठरू शकतात, त्याचा नक्कीच विचार करावा. आणि स्कूल कॉलेजेसला पण इन्सिस्ट करेल, की त्यांनी असे प्रोजेक्ट लॉन्च करावे, की ज्याचा त्यांना खरोखर प्रॅक्टिकली उपयोग होईल आणि त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल पण माहिती मिळेल. आता हा जो काही प्रश्न आहे, हा काही मुद्दा जो काही गंभीर आहे, हा फक्त स्त्रियांच्या रिलेटेड राहिला नाहीये. आता हा जो काही मुद्दा आहे, हा प्रत्येक जण, पुरुषांची, प्रत्येकाची. प्रत्येक जणाला याची माहिती असली पाहिजे. पुरुषाला, घरातल्या प्रत्येक स्त्रीला माहिती असली पाहिजे. प्रत्येक जेन पासून सगळ्याच जनरेशन्सला याची माहिती असली पाहिजे. तुम्ही एक डॉक्टर म्हणून, एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून सगळ्याच लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? एक शेवटचा. सगळ्या लोकांना मी हाच एक संदेश देऊ इच्छेल, की तुम्ही आयुष्य नक्कीच एन्जॉय करा. सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या. पण ते घेत असताना तुम्ही तुमच्या हेल्थचा नक्कीच विचार करा. त्याच्यानंतर तुमच्या प्रोटेक्शनचा विचार करा. आणि ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्या मुलींना जे बेस्ट द्यायचं आहे, ते मी जसं सांगितलं, की एज्युकेशन आहे, कॉन्फिडन्स आहे किंवा सुरक्षा आहे. त्याच्यासोबत तुम्ही नक्कीच मुलींना हेल्थसाठी नक्की विचार करा आणि त्याच्यावर पण नक्की इन्व्हेस्ट करून त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करा, की स्वतःचं किती महत्त्वाचं आहे ते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे आणि सर्व्हायकल कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा जो काही कर्करोग आहे, या विषयावर बरेच मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे का होतो, लक्षणं काय आणि त्यापासून कसं वाचलं पाहिजे, कोणी ती लस घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडून आपण जाणून घेतलेल्या आहेत. लसीकरणाचं महत्त्व किती आहे, हे सुद्धा डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचे काही आणखी प्रश्न असतील, तर कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही नक्की लिहा. डॉक्टरांना मी विनंती करते, की जास्तीत जास्त तुमच्या प्रश्नांना ते उत्तरं द्यायचा प्रयत्न करतील कमेंटमध्ये किंवा तुम्ही त्यांना थेट जाऊन देखील भेटू शकता जर विषय अतिशय गंभीर असेल आणि ट्रीटमेंटची खरंच गरज असेल. पण स्वतःची काळजी घ्या. हेच न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतेय आणि आणखी स्त्रियांच्या आरोग्याविषयी आणखी महत्त्वाचे आणि गंभीर विषय जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद. थँक आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आपण वेळात वेळ काढून आलात आणि सगळी माहिती आम्हाला सांगितली. अशाच अनेक आरोग्याबद्दल आपण बोलणार आहोत, अनेक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तुम्ही प्लीज पुन्हा या, पुन्हा आम्हाला भेटा. नक्कीच, पुन्हा आमच्या नक्की. दर्शकांना सगळी माहिती द्या. येस, थँक खूप खूप थँक